पालघरमधले शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी बेपत्ता प्रकरणी आता धोडी कुटुंबानं पालघरच्या तलासरी आणि घोलवड पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले। मुख्य संशयित आरोपी अविनाश धोडी याला पोलीस चौकीतनं पळवण्यामध्ये पोलिसांचा हात असल्याचा आरोप अशोक धोडी यांच्या कुटुंबियांनी केलाय। दारू तस्करीतनं आरोपी अविनाश धोडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कोट्यवधी रुपये कमावलेत। अवैध दारू तस्करीला अशोक धोडी अडचण ठरत असल्यानं आरोपींनी अशोक धोडी यांचं अपहरण करून त्यांचा घातपात केल्याचा आरोप धोडी यांच्या कुटुंबियांनी केलाय। तो फरार झाला म्हणजे आम्हाला असं आता वाटतंय की घोलवड पोलीस स्टेशन यांचा पण हात असेल असं आम्हाला वाटत आहे आणि जे बाकीचे पुरावे बाकी आहेत ते तो नष्ट करायला गेला असेल असं आम्हाला वाटतंय आता। म्हणून आम्हाला खूप टेन्शन आलंय आणि अविनाश धोडी यांची फुल एकदम डीप मध्ये जाऊन चौकशी करावी ही आम्हाला वाटते आणि अविनाश रमण धोडी यांच्या खूप मोठं हे आहे, लिंक आहे। त्याच्यामुळे हा लवकर आम्हाला नाही वाटत की लवकर हा हजर होईल आणि त्याच्या बायकोला तुम्ही तिथपर्यंत चौकशीला घेतील तर काही तुम्हाला पुरावे भेटेल लवकरात लवकर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।